हॅलो मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला मशीनवरती काज कशी करायची बटनची ते दाखवणार आहे. तर तुम्ही काय करायचं आहे इथे बघा, आपल्याला 4 स्टेप्स दिलेले आहेत. 1, 2 आणि 4 हेच आहे, एकच आहे 2 आणि 4 साठी. आणि हा लास्टवाला 3 आहे. 1, 2, 4 आणि 3 असं आपली सेटिंग आहे या मशीनवरती. फर्स्टला आपण 1 द्यायचा आहे आणि नंतर 2 खालती लॉक होणार, परत तिसरं वरती जाणार सुई आपली आणि परत 4 तिथे टच होणार आहे. तर इथे ना आपल्याला जो हे करायचं ना, काज करायचा फूड असतो, तर तो पण आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे. तर हे बघा, मी दाखवते की काज करायचा फूड कसा असतो. तर हा बघा, हा काज करायचा फूड लावून घ्यायचा आहे आणि याच्यावरती पण लेंथ दिलेली आहे. आणि जी आपली स्टिचिंगची लेंथ असते ती पण मी 1 वरती करून घेतलेली आहे. ती 1 वरतीच असू द्यायची, म्हणजे काज एकदम छोटे छोटे होतील त्यासाठी. तर हे बघा, इथे मी ब्लाऊजला 5 ठिकाणी जिथे काज करायचे आहेत तिथे मी खुणा करून घेतलेले आहेत. आता त्याच ठिकाणी मी काज मशीनवरती करून घेणार आहे. तर हे बघा, सुरुवातीला पहिला 1 जो आहे 1 वरती सेटिंग ठेवलेली आहे मी, आणि जेवढा काज करायचा आहे तेवढी मी तिथे स्टिच करून घेत आहे. लक्षात ठेवा, जी आपली स्टिच म्हणजे आपली जी स्टिचची लेंथ असते ना, ती छोटी करायची. 1 वरती, ती 1 वरतीच असू द्यायची, काज आपली छोटे छोटे होतील. तर इथे मी 2 नंबरवरती आणलेलं आहे आणि परत मी 3 वरती केलेलं आहे. 3 वरती केल्यानंतर आपली मशीन जो काज जो आहे ना, तो परत पहिल्या ठिकाणी जातो. परत 4 वरती आपल्याला आणायचा आहे. आणि हा बघा, एक काज झालेला आहे. तशाच पद्धतीने दुसरा काज पण करून घ्यायचा. परत 1 वरती आणायचा आहे आपल्याला. तो सेटिंग जी आहे ती आपली 1 वरची घ्यायची आहे. 1 वरती घेतल्यानंतर स्टिच मारायची आहे आणि 2 वरती घ्यायचा आहे परत, म्हणजे लॉक होणार तिथे. आणि परत 3 वरती घ्यायची आहे. 3ने आपला सुई आपली मागे जाणार आहे आणि तिथं एका साईडचं परत काजची स्टिच होणार आहे. परत 4 वरती आणायचं आहे. हा बघा, आपला दुसरा काज पण रेडी झालेला आहे. परत तिसरा काज करायचा आहे. परत 1 वरती सेटिंग आणायची आहे. परत 2 वरती घ्यायची आहे. परत 3 वरती घ्यायची आहे. आणि बघा, लास्ट 4 वरती घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले 3 काज रेडी झालेले आहेत. अशाच पद्धतीने तुम्हाला 4 पण काज करून घ्यायचे आहेत. रिपीट व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजणार व्यवस्थित. तुम्ही जर बिगनर असाल तर परत बघितल्यानंतरच तुम्हाला त्याची सेटिंग कशी करायची आणि स्टिच कसं करायचं एकदम समजणार. सुरुवाती तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार, तरच एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये काज तुमची येणार. आणि काय करायचं, थोडंसं मशीन हाताने कापड आहे ना आपला ओढायचं, नाहीतर एकाच जागी जर जास्त स्टिचिंग झाली तर तिथे एकदम जाड असं होणार आणि ती आपली मशीनचा फूड आहे ना तो हलत नाही जागचा. त्यासाठी आहे ना थोडासा आपण कापड मागे ओढायचा आहे आणि मग आपल्याला काज बनवून घ्यायचा आहे. तर हे बघा, माझे 5 पण काज इथे रेडी झालेले आहेत. जर तुमच्या काय कमेंट असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. एक्स्ट्राचे धागे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. आणि बघा, आपले काच रेडी झालेले आहेत. बघा किती सुंदर फिनिशिंगमध्ये काच रेडी झालेले आहेत. आता जी आपली स्टिच ओपनर असतो त्याने आपल्याला काच कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे छोटे छोटे आपले काच कट करून रेडी होतील. लक्षात ठेवा, जेवढं बटन असेल तेवढंच आपल्याला काच कट करून घ्यायचं आहे. खूप मोठा काच असला तरी कट एकदम छोटा मारायचा, म्हणजे आपलं बटन त्याच्यामध्ये व्यवस्थित फिट्ट बसेल. हे बघा, अशा पद्धतीने आणि सावकाश पद्धतीने कट करायचं, नाहीतर कधी कधी काय होतं, कपडा पण कट होतो सोबत. त्यासाठी हळूहळू सावकाश एकदम कट करून घ्यायचं.
नाहीतरी असं करायचं, समजा घालायचं मध्ये स्टिच ओपनरमध्ये घालायचं आणि वरती काढायचं आणि ते हे बघा अशा पद्धतीने कट करायचं. म्हणजे अशा पद्धतीने छान आपला काज रेडी होतो. जर चॅनलवरती नवीन असाल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन युनिक असे व्हिडिओ बघायला भेटतील. चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.